हरिओम. आता माऊली पुढं सांगतात, मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. अर्थात मग म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्याजवळ आला आणि त्यांना येऊन म्हणाला, या पांडवांच्या सैन्याने कशी उसळी मारली आहे पहा. दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून प्रथम स्वतःजवळच त्याची तुच्छ म्हणून प्रतिक्रिया दिली आहे. याचे सविस्तर निरूपण आपण पाहिले आहे. आता तो पांडवांच्या सैन्याबद्दल व्यक्त व्हायला द्रोणाचार्यांजवळ आला आहे. हे मोठे विचित्र आहे, कारण कौरवांचे सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत. यामुळे दुर्योधनाने वास्तविक सैन्याचे सेनापती या नात्याने भीष्म पितामहांजवळ जाऊन पांडवांच्या सैन्याबद्दल त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे होती. परंतु येथेही त्याचा रजोगुण हे कारण आहे. त्याला युद्ध करायला कोणीतरी प्रोत्साहन देणारा हवा आहे. त्याची त्याला नितांत गरज आहे. असत्य बाजू असल्यामुळे तो सहानुभूती शोधत आहे, की कोणीतरी त्याला सांगेल की तू बरोबर आहेस, योग्य तेच करत आहेस, योग्य तेच बोलत आहेस. पितामह भीष्माचार्य जरी कौरवाच्या राज्याच्या बाजूने लढाईला आलेले असले तरीही ते मनाने पांडवांच्या बाजूने आहेत. कारण पांडवांचा पक्ष सत्याचा आहे. यामुळे नाईलाज म्हणून, क्षात्रधर्म म्हणून कौरवांचे राज्य सोडून जाता येत नाही, म्हणून ते कौरवांच्या राज्याच्या बाजूने युद्धाला उभे राहिले आहेत. त्यांनी कौरवांच्या राज्याच्या बाजूने युद्ध करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्या सर्व अटी पांडवांना अनुकूल ठरतील अशा आहेत. हे दुर्योधनाच्या प्रेमाने युद्ध करायला आलेले नाहीत. यास्तव दुर्योधन साशंक आहे की पितामह भीष्माचार्य त्याचे म्हणणे कितपत ऐकून घेतील. त्यांनी दुर्लक्ष केले तर त्याचे मानसिक अवसान खच्ची होऊ शकते आणि ह्यामुळे त्याने त्याचा मोर्चा द्रोणाचार्यांकडे वळवलाय. द्रोणाचार्य त्याचे केवळ गुरुच आहेत असे नाही, तर ते कौरव राज्याचे नोकर आहेत. ते राजा दुर्योधनाचा तेजोभंग करणे शक्य नाही. आपण जे काही सांगू ते द्रोणाचार्य ऐकून घेतील याची दुर्योधनाला खात्री आहे. माहुली पुढे सांगतात, गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. अर्थात बुद्धिवंत अशा द्रुपद कुमाराने म्हणजे धृष्टद्युम्नाने चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे या सैन्याची रचना अनेक प्रकारच्या व्यूहाने चमत्कारिक अशी केली आहे. पहा पहा, ज्याला तुम्ही विद्यादान करून विद्येचे कोठार दिले आहे त्यानेच हा सैन्यसागर चहूकडे पसरवला आहे. द्रोणाचार्य लढाईसाठीच रणांगणावर आलेले आहेत. त्यांनी पांडवांची सेना पाहिलेलीच असणार. तरीसुद्धा दुर्योधन आचार्यांना मुद्दामहून पांडवांची सेना आणि विशेष करून त्यांचा सेनापती धृष्टद्युम्न दाखवत आहे. कारण द्रोणाचार्य ही मनाने पांडवांच्या बाजूने आहेत. अर्जुन तर त्यांचा फार लाडका पट्टशिष्य आहे. यामुळे त्याला आचार्यांना डिवचायचे आहे. जुन्या आठवणी सांगून त्यांच्या मनात असलेले वैर जागवायचे आहे. वैर उफाळून बाहेर काढायचे आहे, जेणेकरून त्या अर्जुनावरील पांडवांवरील सहानुभूती विसरतील. पांडवांवरील प्रेमाने ते चुकूनही गाफील राहणार नाहीत. लढाईसाठी त्यांचा अहंकार जागृत करायचा आहे. यास्तव दुर्योधन म्हणतो, पांडवांच्या सेनेची व्यूहरचना द्रुपदाच्या पुत्राने, तुमच्याच शिष्याने बुद्धिचातुर्याने केली आहे आणि यामागे विशेष असे कारण आहे. पृषत राजा आणि भारद्वाज ऋषी यांची मैत्री होती. पृषत राजाला द्रुपद नावाचा पुत्र होता. भारद्वाज ऋषींना द्रोण नावाचा पुत्र होता. पृषत राजा आपल्या पुत्राला घेऊन भारद्वाज ऋषींच्या आश्रमात नित्य येत असे. यामुळे द्रुपद आणि द्रोण हे एकमेकांचे मित्र झाले होते. पुढे पृषद राजाच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र द्रुपद हा राजा झाला. द्रोणाने धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. प्रत्यक्ष भगवान श्री भार्गवरामांकडून त्याने अस्त्र आणि शस्त्रविद्या संपादित केली. एकदा द्रोण आपल्या बालमित्राला द्रुपद राजाला भेटायला गेला. द्रोण द्रुपदाला म्हणाला, मी तुझा बालमित्र तुला भेटायला आलो आहे, मला तू ओळखलेस का? परंतु द्रुपदाने द्रोणाला ओळख द्यायला साफ नकार दिला. वर द्रुपद द्रोणाला म्हणाला की राजा नसलेला पुरुष राजाचा मित्र होऊ शकतो असे तुला वाटले तरी कसे? काहीतरी निश्चय करून द्रोण हस्तिनापुरात वास्तव्याला आला. महाधनुर्धारी द्रोण आपल्या राज्यात आला आहे असे समजताच भीष्माचार्यांनी
कौरव आणि पांडवांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी द्रोणाच्या हवाली केले. यथाकालावधी द्रोणाचार्यांनी त्या 105 भावंडांना धनुर्विद्या शिकवली. परंतु त्यात पांडव धनुर्विद्येत एकूणच अस्त्र आणि शस्त्रविद्येत फारच तरबेज झाले. त्यातल्या त्यात अर्जुन तर युद्ध करीत फारच पारंगत आणि निष्णात आणि प्रवीण झाला. एकदा पांडवांना द्रोणाचार्य म्हणाले की तुम्ही मला काही गुरुदक्षिणा द्यावी असे माझ्या मनात आहे. त्यावर पांडवांनी आपण मागाल ती गुरुदक्षिणा आम्ही तुम्हाला देऊ असे मोठ्या आनंदाने कबूल केले. त्यावर गुरु द्रोणाचार्य पांडवांना म्हणाले की छत्रवती नगरीमध्ये द्रुपद नावाचा राजा राज्य करतो. त्याच्याकडून ते राज्य जिंकून मला गुरुदक्षिणा म्हणून द्या. द्रोणाचार्यांनी असे म्हणताच पांडवांनी द्रुपदावर चढाई केली आणि त्याचे राज्य जिंकले आणि त्याला त्याच्या अमात्यांना मुसक्या बांधून द्रोणाचार्यांसमोर आणून उभे केले. त्याला बंदिस्त केलेले पाहून द्रोणाचार्य द्रुपदाला म्हणाले की राजा द्रुपदा, तुझी मैत्री आणि माझी मैत्री जुळून असावी असा या हेतूनेच मी तुझे राज्य जिंकले आहे. त्यापैकी अर्धे राज्य मी तुला परत करत आहे. मी अर्ध्या राज्याचा मालक राहीन. त्यामुळे आता मी तुझ्या बरोबरीचा आहे. त्यावर द्रुपदाने द्रोणाचे आभार मानले आणि त्यांच्याशी बरोबरीची मैत्री कबूल केली. परंतु द्रुपदाने याज आणि उपायाज या ऋषीबंधूंकडून यज्ञ करवून द्रोणाचा वध करेल असा पुत्र मिळवला. तोच हा दृष्टद्युम्न. या दृष्टद्युम्नामुळेच पुढे महाभारत युद्धात द्रोणाचा शिरच्छेद झाला. यास्तव राजा द्रुपदाचा आणि त्याच्या पुत्राचा दुर्योधन मुद्दामहून उल्लेख करत आहे. जाणून बुजून आठवण करून देत आहे की आपल्यालाच मारण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे अशाला आपणच विद्या शिकवली आहे. आपण निरागस आहात, पण आता तोच आपला कृतघ्न शिष्य आपल्याच जीवावर उठला आहे. परंतु कितीही काही झाले तरी तो आपला शिष्य आहे. त्याने कितीही बुद्धिमत्ता दाखवली तरी तो त्याच्या गुरुपेक्षा श्रेष्ठ असू शकणार नाही. आपण त्याचा सहजच पराभव करू शकाल. आपला हाडवैरी राजा द्रुपद तुमच्या जीवावर उठलेला त्याचा पुत्र याचे परिपत्य करायला आपल्याला हीच उत्तम संधी आहे. रजोगुणी असेच असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतरांच्या स्मृतींना चाळवतात आणि त्यांना भावनाविवश करून त्यांच्याकडून आपला हेतू साध्य करून घेतात. यामध्ये जसे ते जुन्या वैऱ्यांमध्ये काळाच्या ओघात विसरले गेलेले शत्रुत्व पुन्हा निर्माण करतात, तसेच जर त्यांचा स्वार्थ साध्य होत असेल तर ते जुन्या मित्रांमध्ये काळाच्या ओघात विसरलेली गेलेली मैत्रीही पुन्हा निर्माण करतात. कसेही करून आपला स्वार्थ साध्य झाल्याशी त्यांचा मतलब असतो. बाकी त्यांना कशाशी काहीही देणे घेणे आणि कर्तव्य नसते. हरिओम.